नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी इंग्रजी पेज नंबर 9 मधील टॉकिंग अबाउट थिंग्स 1 हे पाहणार आहोत। तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, नेम ईच पिक्चर अँड यूज इट टू मेक अ मीनिंगफुल फ्रेज, सम यूजफुल वर्ड्स हॅव बीन गिवन। म्हणजेच प्रत्येक चित्र कशाचं आहे हे ओळखून त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्दसमूह बनवा आणि त्याच्यासाठी हे समोर काही चित्र दिलेले आहेत आणि त्याच्या बाजूला शब्द दिलेले आहेत। तर हे शब्द आणि चित्रांचा वापर करून तुम्हाला हे छोटे छोटे फ्रेज बनवायचे आहेत। तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, सुरुवातीचं ॲपल म्हणजे एक एक्झाम्पल दिलेलं आहे। तर ॲपलपासून फ्रेज काय बनवू शकते, अ बिग रेड स्वीट ॲपल। मग त्याचप्रमाणे एलिफंट, कप, रिबन, हाऊस, हॅट, अम्ब्रेला, पॅरोट। तर हेच आपण आता सुंदर स्लाईडच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पिक्चर्स आणि त्याच्याखाली आपण छोटे छोटे फ्रेज बनवले आहोत। याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सुरुवात करूया। पहिला आहे अ बिग रेड स्वीट ॲपल। देन नेक्स्ट कुठला आहे बघा, ॲपलचं झाल्यानंतर एलिफंट, अ बिग स्ट्रॉंग एलिफंट। देन कप, a hot cup of tea. Then next snake, a long thick snake. Then parrot, a beautiful green parrot. Then umbrella, a nice red umbrella. Then next आहे ice, a cold white ice cube. Then house, a nice new house. Then next pillow, a soft pink pillow. Then socks, clean blue socks. Then van, a big blue van. Then mouse, a small gray mouse. Then flower, a beautiful pink flower. Then biscuit, a round crunchy biscuit. Then star, a bright blue star. Then rabbit, a soft white rabbit. Mango, a ripe green mango. Fish, a fat golden fish. Then wall, a long strong wall. Then tree, a tall green tree. Then lion, a strong lion. Then rock, a hard black rock. Nose, a small nose. Old man, a clever old man. Then orange, a round orange fruit. ह्याच्यासाठी आपण a juicy orange हे पण घेऊ शकतो फ्रेज। देन रिबन, a long red ribbon. अशा प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।